माशा पकडणं मेडिटेशन आहे, ते आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. त्याच्यात खूप फोकस लागतो. मग तू मार्केटिंगला का जात नाहीस रे? म्हणजे तू काही विकू शकशील. ते भाजीपाला विकत घ्यायला गेलेल्या माणसाला तू परकर विकशील रे. प्रश्न विक्रीचा नसून ज्ञानाचा आहे रोकडे. त्यामुळे तुझा पत्ता इथेच कटाप होतो. आता मला एक सांगा, साधीशी गोष्ट कॉमन सेन्सची मी विचारतो तुम्हाला. एका माशीला किती डोळे असतात? 6000 डोळे असतात. किती? 6000. म्हणजे सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगतो की 6000 डोळे असतात. आणि ते प्रत्येक डोळ्यात एक प्रतिमा तयार होत असते. आणि अशा अनंत प्रतिमा उमटत 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 एक मोठी प्रतिमा तयार होते, जे म्हणजे माशीचं बघणं असतं. ती जरी शार्प नसली तरी सुद्धा तिच्या भोवताली नेमकं काय घडतंय, कुठल्या घटना घडतायत, संकट कुठे आहे, खाणं कुठे आहे, पिणं कुठे आहे, आपण आता कुठे आहोत, हे सगळं तिला सेन्स होत असतं वेव्हजनी. आलं लक्षात? त्यामुळे आपण जर या बाजूने हात घेतला तर ती या बाजूने चटकन उडून जाऊ शकते, आणि जर इथे हात ठेवला तर ती विरुद्ध दिशेला उडून जाते. असं का होतं? कारण तिला सेन्स होत असतं. कळलं? आणि जर आपण दोन्ही बाजूने हात आणले आणि हळूहळू हळू तिच्या जवळ जात गेलो तर तिला भंजाळायला होतं. तिला कळत नाही, 360 डिग्रीच्या नियमाप्रमाणे तिला कळत नाही की नेमकं कुठे कुठे काय चाललंय. म्हणून ती तशीच उभी राहते आणि तिच्या जवळ जात 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 आपण तिला अलगद तिला पकडू शकतो किंवा चटकन पकडू शकतो. कळलं? त्यामुळे माशी पकडणं खूप मोठी कला आहे. श्वासावर नियंत्रण असावं लागतं, नजरेवर ताबा, खूप अभ्यास करावा लागतो. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. माशी पकडणं हे मेडिटेशन आहे. अरे यार, माशी पकडण्यात पण एवढी मोठी फिलॉसॉफी. एका बुद्धिमान माणसाला छोट्या छोट्या गोष्टीतच जीवनाचा अर्थ कळतो आणि सत्य सापडतं. त्यामुळे तुझी गणती होऊ शकत नाही या यादीत. आता तुम्ही इथनं चालते वा, मला अभ्यास करू द्या. नाही तू अभ्यास कर, आम्ही डिस्टर्ब करत नाही तुला. पण ते एक महत्वाचं सांगायचं होतं ते सांगतो आणि जातो. जर बोला. ते ऐश्वर्या ना, ऐश्वर्या, तिचा प्रॉब्लेम झालाय मेजर. काय गडबड झाली? जर बोला. ऐश्वर्या शिवणकाम करू लागली. तिचा टाका भिडलाय कुठेतरी. गप्पा गप्पा राहते, बोलत नाही, काय नाही. हिंदोळ्यात बिंदोळ्यात काहीतरी कुठेतरी काहीतरी डेंजर झालं. ऐश्वर्या, मला एक जाणवलंय आत्ता तर्क लागला. ऐश्वर्यासारखी मुलगी जिच्या तोंडात तिळही भिजत नाही, ती गप्प राहिली. काहीतरी गडबड आहे, गंभीर काहीतरी घडलेलं असणार. आपण एक काम करूया, या बाबतीत ऋतूला विचारूया. फोन फिरव, तिला विचारूया काय गडबड. मला दे. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट से? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.